हॅलो स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ मोशन हा पार्ट स्टार्ट केलाय. अँड टाइप्स ऑफ मोशन मध्ये आपण सांगितलं की देअर आर 4 टाइप्स ऑफ मोशन्स. फर्स्ट वन इज अ ट्रान्सलेशनल मोशन, सेकंड रोटेशनल मोशन, थर्ड पिरियडिक मोशन अँड फोर्थ नॉन पिरियडिक मोशन. आणि त्याच्यामधला फर्स्ट जो पार्ट आहे ट्रान्सलेशनल मोशन, तर हा आपण लर्न केला. ट्रान्सलेशनल मोशन आपण कशाला म्हटलं की that when an object and all its parts move from one point to the other point to respect to other or another object at rest, it is called ट्रान्सलेशनल मोशन. अशी आपण त्याची डेफिनेशन देखील सांगितली की एखादा ऑब्जेक्ट जो असेल तर तो ऑब्जेक्ट काय करतोय, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी काय होतोय, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत मूव्ह होतोय विथ रिस्पेक्ट टू द अदर रेस्ट ऑब्जेक्ट. जो रेस्ट ऑब्जेक्ट आहे त्याच्या रिस्पेक्टने. मग असं जे मोशन असेल त्याला आपण ट्रान्सलेशनल मोशन असं म्हटलं होतं. आणि याच्यासाठी नंतर आपण त्याचे टाइप्स देखील सांगितले. देर आर 2 मेन टाइप्स ऑफ ट्रान्सलेशनल मोशन. फर्स्ट वन इज द रेक्टिलिनियर मोशन अँड सेकंड वन इज द कर्वलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन along a straight path. The translational motion along a straight path. म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये किंवा स्ट्रेट पाथ मध्ये जे ट्रान्सलेशनल मोशन असेल तर त्याला आपण काय म्हणणार, रेक्टिलिनियर मोशन. याच्यासाठी आपण फॉर एक्झाम्पल सांगितलं होतं मार्शिंग परेड की जे मिलिटरीमॅन्स वगैरे असतात किंवा पोलीसमध्ये जे पण काही लोक असतात तर त्यांचं जे परेड असतो तर तो परेड, त्याच्यानंतर त्यांचं जे मोशन असतं परेडचं लेफ्ट राईट वगैरे करतात ना ते, तर ते जे आहे तर त्या परेडला म्हणणार आपण रेक्टिलिनियर मोशन. अजून आपण सांगितलं होतं की एखादी जर कार असेल जी स्ट्रेट लाईनने जात असेल, अ कार मूव्ज इन अ स्ट्रेट रोड. एखाद्या स्ट्रेट रोडने जर एखादी कार जात असेल तर त्या कारची जी मुवमेंट आहे किंवा तिचं जे मोशन आहे तर ते देखील कोणतं होईल, रेक्टिलिनियर मोशन. अँड सेकंड आपण कर्वलिनियर मोशन सांगताना सांगितलं होतं की कर्वलिनियर अलॉंग अ कर्व पाथ. की जेव्हा पण ते मोशन किंवा तो जो ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट इन अ मोशन अलॉंग अ कर्व पाथने असलेला जो पण काही ऑब्जेक्ट असेल तर त्याला आपण काय म्हणणार, कर्वलिनियर मोशन. किंवा त्याचं जे मोशन असेल त्याला आपण कर्वलिनियर मोशन असं म्हणणार. की जे कर्व पाथने जात असेल, की एखादी कार असेल जी कर्व पाथने जात असेल, एखादा असं म्हणतो ना आपण डोंगरी रस्ता असतो किंवा वळणाचा रस्ता असतो, तर त्या वळणाच्या रस्त्याने जाणारं जे वाहन असेल किंवा वळणावरून वळतानाच जे वाहन, त्या कारची जी मोशन असेल तर त्याला आपण कर्वलिनियर मोशन असं म्हणणार. हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये लर्न केलं. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द रोटेशनल मोशन. व्हॉट इज रोटेशनल मोशन? आता रोटेशनल मोशन कशाला म्हणणार आपण? रोटेशनल मोशन यालाच आपण सर्क्युलर मोशन असं देखील म्हणू शकतो. सो बघा, वेन अन ऑब्जेक्ट रोटेट्स अबाउट अन ऍक्सिस इन अ गिव्हन इंटरवल ऑफ टाइम, इट्स मोशन इज कॉल्ड रोटेशनल मोशन. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट रोटेट होतो, ओके, रोटेट होतोय अँड ऍक्सिस, एखाद्या अक्षाभोवती तो काय होतोय, रोटेट होतोय इन अ गिव्हन इंटरवल ऑफ टाइम. आणि दिलेल्या टाइममध्ये किंवा दिलेल्या पिरियडमध्ये तो काय होतोय, एका ठराविक इंटरवलने काय करतोय, तो फिरतोय. इट्स मोशन्स इज कॉल्ड रोटेशनल मोशन. आणि या मोशनला आपण काय म्हणणार, रोटेशनल मोशन असं म्हणणार. मग याच्यासाठी फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल की आपला जो फॅन असतो, रूम मध्ये जो फॅन असतो किंवा घरामध्ये जो फॅन फिरतो, सिलिंग फॅन, तर तो बघा मध्ये एक ऍक्सिस असतो आणि त्या ऍक्सिस असल्यामुळे तो काय होतो, रोटेट होतो. मग त्याचं जे रोटेशन आहे ते कंटिन्युअसली म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये ते असते. आणि म्हणून मग अशा सर्क्युलर म्हणजे गोलाकार पद्धतीने जे रोटेट होतात एका ऍक्सिसच्या भोवती, तर त्याला म्हणणार आपण रोटेशनल मोशन. मग याच्यासाठी आपण की जे पण काही ब्लेड्स ऑफ विंड मिल्स, जे विंड मिल्स आहेत म्हणजे ज्या पवनचक्क्या आहेत, तर त्याचे एक एक्झाम्पल देऊ शकतो. त्याचबरोबर आपण यात्रेमध्ये वगैरे जातो किंवा जत्रा वगैरे भरतात तेव्हा, किंवा आपल्याकडे उरूस वगैरे असतो तर त्याच्यामध्ये मोठमोठे ते जेंट्स व्हील्स आलेले असतात, ज्याला आपण काय म्हणतो, आकाश पाळणा वगैरे.
तर त्या आकाश पाळण्याचं देखील मोशन जे असतं तर ते काय असेल, रोटेशनल मोशन असेल. कारण मध्ये एक ऍक्सिस असतो बघा आणि साईडला पूर्ण त्याचे जे काठ्या असतात किंवा त्याचे जे स्ट्रिप्स असतात आणि त्याला नंतर ते पाळणे असतात आणि ते एका रोटेशनल म्हणजे गोलाकार एका ठराविक रोटेशनने ते फिरत असतात आणि काही अशा गिव्हन इंटरव्हल्स ऑफ टाइम म्हणजे दिलेल्या त्या टाइम पिरियडमध्ये ते बरोबर त्या ठिकाणी येऊन थांबतात. मग अशा प्रकारचं जे मोशन असेल त्याला काय म्हणणार आपण, रोटेशनल मोशन. आता या मोशनचा थर्ड टाइप म्हणजे आहे पिरियोडिक मोशन. आता पिरियोडिक मोशन कशाला म्हणणार आपण, बघा आता, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट इज रिपीटेड ऍट रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम इज कॉल्ड पिरियोडिक मोशन. पिरियोडिक मोशन कसं आहे बघा, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट की एखाद्या ऑब्जेक्टची जी गती आहे दॅट इज रिपीटेड ऍट रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम की एका ठराविक कालावधीनंतर ती परत परत रिपीट होतीये आणि मग असं जे मोशन असेल त्याला आपण पिरियोडिक मोशन म्हणणार. आता याच्यासाठी फॉर एक्झाम्पल आपल्याला देता येईल बघा पिरियोडिक मोशनसाठी की जे पण काही अर्थ अराउंड द सन अँड द मुवमेंट ऑफ अ पेंडुलम ऑफ अ क्लॉक. जी क्लॉक असते बघा तुमच्याकडे एखादी जर पेंडुलमची क्लॉक असेल ज्याला आपण काय म्हणतो की जी ठोके देती, 4 वाजले तर 4 ठोके देती, तर मग ती जी ठोक्यांची घड्याळ असते किंवा जी पेंडुलमची घड्याळ असते तर त्याच्यामधल्या पेंडुलमचं बघा, ते जे पेंडुलम आहे द मुवमेंट ऑफ अ पेंडुलम ऑफ अ क्लॉक, तर पेंडुलमची जी मुवमेंट आहे त्याला आपण पिरियोडिक मोशन असं म्हणणार. किंवा मग फॉर एक्झाम्पल स्विंग, जो झोका असतो, झोका माहितीये ना, झोक्यामध्ये बसल्याच्या नंतर बघा फॉर सपोज आता असं जर एखादं कंडिशन घेतली आपण की इथे हा झोका आहे, इथे जर झोका असेल तर हा झोका फर्स्ट इकडे जातो, झोका दिल्याच्या नंतर बघा आपण त्याला मागे करतो, मागे जातो आणि परत रिटर्न इथे येतो आणि परत इकडे जातो. आता या पोझिशन्सला आपण जर नाव दिले बघा A, B आणि C, तर फर्स्ट इथे सपोज स्विंग आहे आणि ती स्विंग त्या झोक्याला आपण लोटल्याच्या नंतर किंवा तो झोका दिल्याच्या नंतर फर्स्ट इकडे जातो A पोझिशनला, म्हणजे B पासून स्टार्ट होणार, B पासून A पर्यंत जाणार, परत A पासून B पर्यंत येणार आणि परत B पासून C पर्यंत जाणार आणि परत C पासून कुठे येणार, B पर्यंत. म्हणजे अशा प्रकारची पोझिशन जी असते काय होईल की इकडे जाणार, परत मधल्या पोझिशनला येणार, परत इकडे जाणार, इथून परत मधल्या पोझिशनला येणार, परत इकडे जाणार. अशा प्रकारची जे मोशन असेल तर त्याला आपण पिरियोडिक मोशन म्हणतो. मग या पिरियोडिक मोशन मध्ये आपण पेंडुलमचं देखील तसंच असतं. क्लॉक मधला जो पेंडुलम आहे तर त्याचं देखील मुवमेंट अशाच प्रकारचं असते. सपोज हा जर पेंडुलम घेतला तर हा पेंडुलम फर्स्ट इकडे जाईल, परत इथे येईल, परत इकडे जाईल. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत, A पॉइंट पर्यंत, परत स्टार्टिंग पॉइंट पर्यंत, परत C पॉइंट पर्यंत आणि परत स्टार्टिंग पॉइंट पर्यंत. अशा प्रकारचं जे मोशन असतं तर त्याला आपण पिरियोडिक मोशन म्हणतो. का बरं पिरियोडिक मोशन म्हणायचं, कारण एका रेग्युलर इंटरव्हल नंतर ते काय होते, रिपीट होते. थोड्याशा रेग्युलर इंटरव्हलच्या नंतर ते कंटिन्युअसली रिपीटेड होतं ते मोशन आणि म्हणून त्याला आपण पिरियोडिक मोशन असं म्हणणार. आता फॉर एक्झाम्पल यालाच आपण अजून पिरियोडिक मोशन्सला आपण अजून ऑसिलेटरी मोशन असं देखील म्हणू शकतो. मग ते कसं काय बघा, पिरियोडिक मोशन इन विच अन ऑब्जेक्ट मूव्स टू अँड फ्रो, मागे आणि पुढे, अबाउट इट्स इक्विलिब्रियम पोझिशन इन टू स्टेडी मॅनर इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. आणि जेव्हा हे जे पिरियोडिक मोशन आहे ते इक्विलिब्रियम पोझिशनला असेल, म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशन असेल, टू अँड फ्रो कंटिन्युअसली मागे आणि पुढे होत असेल, तर ते त्याचं जे एक असेल, म्हणजे जसं ऑसिलेशन्स कशाला म्हणणार आपण की स्टार्टिंग पॉइंट पासून तो A पॉइंट पर्यंत आला, A पॉइंट पासून तो परत स्टार्टिंग पॉइंट पर्यंत गेला, परत C पॉइंट पर्यंत गेला आणि C पॉइंट पासून परत स्टार्टिंग पॉइंट पर्यंत आला. इथे आल्याच्या नंतर त्याचं एक ऑसिलेशन्स कंप्लीट झालं असं आपण म्हणतो. म्हणजे अशा प्रकारचं, सपोज हा स्टार्टिंग पॉइंट इथून इथे आला, इथून परत स्टार्टिंग पॉइंट पर्यंत आला, परत इकडे गेला आणि इथून परत स्टार्टिंग पॉइंट पर्यंत,
तर या पूर्ण कंडिशनला आपण त्या ऑब्जेक्टचं एक ऑसिलेशन कंप्लीट झालं असं म्हणणार. आणि या मोशनला मग आपण जे मागे पुढे होतं तर त्या ऑसिलेशनला आपण ऑसिलेटरी मोशन किंवा या मोशनला आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणणार, जे इक्विलिब्रियम पोझिशनला असेल. काय असेल? इक्विलिब्रियम पोझिशनला असेल आणि म्हणून मग त्याला आपण काय म्हणणार? ऑसिलेटरी मोशन. फॉर एक्झाम्पल, द पेंड्युलम ऑफ अ क्लॉक शोज ऑसिलेटरी मोशन. आणि जे क्लॉकचं पेंड्युलम आहे तर हे कंटिन्युअसली काय होतं, ते जे इक्विलिब्रियम पोझिशन आहे ती दाखवते आणि म्हणून त्याला आपण ऑसिलेटरी मोशन्स असं म्हणू शकतो. स्विंगचं जे मोशन आहे त्याला देखील आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणू शकतो. त्याचबरोबर जे पिरियोडिक मोशन आहे तर अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन इज अ पिरियोडिक मोशन. अर्थ ही काय होते? सूर्याभोवती फिरते, तर तिची पण काय आहे? एक रेग्युलर इंटरवल आहे. रेग्युलर इंटरवल मध्ये ती फिरती आहे आणि म्हणून मग त्या मोशनला देखील आपण पिरियोडिक मोशन असं देखील म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट आता थर्ड अँड लास्ट जो टाईप आहे तो म्हणजे नॉन पिरियोडिक मोशन. आता नॉन पिरियोडिक मोशन आपण कशाला म्हणणार बघा? वेन द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज नॉट रिपीटेड ऍट अ रेग्युलर इंटरवल. की एखाद्या ऑब्जेक्टचं जे मोशन आहे ते रेग्युलर इंटरवलच्या नंतर रिपीट होत नसेल. पिरियोडिक मोशनच्या एकदम अपोजिट त्याची डेफिनेशन आहे, कारण पिरियोडिक मोशन मध्ये आपण काय सांगितलं की व्हेन द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज रिपीटेड इन अ रेग्युलर इंटरवल. रेग्युलर इंटरवलच्या नंतर ती जी मोशन आहे तर ती रिपीट होतीये ऑब्जेक्टची. परंतु नॉन पिरियोडिक मोशन मध्ये इज नॉट रिपीटेड ऍट रेग्युलर इंटरवल्स ऑफ टाइम इज कॉल्ड नॉन पिरियोडिक मोशन. की कुठल्याही एखाद्या रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम नंतर ते जर त्याचं मोशन रिपीटेड होत नसेल तर त्याला आपण काय म्हणणार? नॉन पिरियोडिक मोशन असं म्हणणार. द फ्लॅपिंग ऑफ अ बर्ड्स विंग्स और द मुवमेंट्स ऑफ द फिश फिन्स आर एक्झाम्पल्स ऑफ नॉन पिरियोडिक मोशन. की जे फिन्स असतात बघा फिशचे, तर त्यांची जी मुवमेंट आहे त्याला नॉन पिरियोडिक म्हणणार. किंवा मग बर्ड्सचे जे विंग्स आहेत ते फ्लॅपिंग करतात, म्हणजे विंग्स फडफड करतात तर ते रेग्युलर इंटरवलच्या नंतर करत नाही, त्यांचं कंटिन्युअसली फडफड सुरू असते. किंवा बऱ्याचदा म्हणजे स्पेसिफिक टाइम नसतो त्याचा की तेवढ्याच कालावधीमध्ये ते तिथे येईल म्हणून. मग हे जे मोशन असेल तर याला आपण काय म्हणणार? फ्लॅपिंग ऑफ बर्ड्स. त्याच्यानंतर फ्लॅपिंग ऑफ बर्ड्स विंग्स और मुवमेंट्स ऑफ फिश फिन्स याला आपण म्हणणार नॉन पिरियोडिक मोशन, कारण ते काही अशा ठराविक कालावधीनंतर परत परत रिपीटेड होत नाहीत. आणि अशा मोशनला मग आपण म्हणणार नॉन पिरियोडिक मोशन. अशा प्रकारे मग आपण टाइप्स ऑफ मोशन हा पार्ट पूर्ण स्टडी केला. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.